नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणशास्त्र या विषयातील पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे, मानव आणि पर्यावरण. त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या संक्रमण हा घटक पाहतोय. तर लोकसंख्या संक्रमणाचे 4 टप्पे या ठिकाणी निश्चित केलेले आहेत. पहिला टप्पा हा पूर्व औद्योगिक टप्पा आहे. तर पूर्व औद्योगिक टप्पा म्हणजेच औद्योगिकरणाच्या अगोदरचा हा कालखंड आहे किंवा टप्पा आहे. तर या कालखंडामध्ये जन्मदर हा जास्त होता आणि मृत्यूदर सुद्धा जास्त होता. कारण सेवा सुविधांचा अभाव होता किंवा लोकांमध्ये जी काही जनजागृती व्हायला पाहिजे होती लोकसंख्येविषयक ती झालेली नव्हती. म्हणजेच या टप्प्यामध्ये जन्मदर जितका जास्त होता तितकाच मृत्यूदर सुद्धा अधिक होता. त्यामुळे लोकसंख्येमध्ये कमी प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे संक्रमणाचा टप्पा. तर या संक्रमणाच्या टप्प्यामध्ये निश्चितच औद्योगिकरण सुरू झालेलं होतं. औद्योगिकरणामुळे प्रत्येकाला रोजगाराच्या संधी मिळालेल्या होत्या. त्याच पद्धतीने व्यवसायाभिमुखता वाढलेली दिसून येते. आरोग्यविषयक सुविधा होत्या. अन्नधान्य असू द्या किंवा इतर अनेक सेवा सुविधेमुळे लोकांचं जीवनमान उंचावलेलं होतं. निश्चितच त्याच्यामुळं जन्मदर वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि मृत्यूचं प्रमाण हे कमी झालेलं दिसून येतं. म्हणून याला आपणाला संक्रमण टप्पा असं म्हणता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा टप्पा आहे तो म्हणजे औद्योगिक टप्पा. म्हणजेच औद्योगिक टप्प्यामध्ये मृत्यूदर कमी होता आणि जन्मदर सुद्धा कमी होता. कारण लोक शिकली, सुशिक्षित झाली, रोजगाराच्या संधी मिळाल्या, त्यांना लोकसंख्येविषयक जनजागृती झालेली दिसून येते. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणामही सर्वांच्या लक्षात येऊ लागल्यामुळं निश्चितच जन्मदर कमी झाला आणि निश्चितच या औद्योगिकरणामुळं, सेवा सुविधामध्ये वाढ झाल्यामुळं, आरोग्यविषयक जनजागृती झाल्यामुळं, लोकांचं जीवनमान उंचावल्यामुळं मृत्यूदर कमी झालेला दिसून येतो. निश्चितच मृत्यूदरात घट, जन्म नियंत्रण, स्त्रियांना नोकरीच्या संधीमध्ये झालेली वाढ, तसंच मूलभूत शिक्षणामध्ये झालेली गुंतवणूक, तसंच सामाजिक दर्जा लोकांचा सुधारला गेला. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी अचानक जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याचेही आपणाला दिसून येते. त्यानंतर चौथा टप्पा आहे मित्रांनो औद्योगिकेनंतरचा टप्पा, जे औद्योगिकरणानंतरचा हा टप्पा आहे. तर यामध्ये निश्चितच जन्मदर घटलेला दिसून येतो आणि मृत्यूदर हा सुद्धा समान आहे जन्मदराबरोबर. निश्चितच लोकसंख्या वाढ जी आहे ती स्थिर झालेली दिसून येते. बहुतेक युरोपियन देश जे आहे ते या चौथ्या टप्प्यामध्ये मोडतात. निश्चितच आपल्याला या ठिकाणी हे लोकसंख्या संक्रमणाचे 4 टप्पे लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्व औद्योगिक टप्पा, संक्रमण टप्पा, औद्योगिक टप्पा आणि औद्योगिकरणानंतरचा टप्पा. त्यानंतर मित्रांनो पुढची संकल्पना आहे ती म्हणजे लोकसंख्येचा मनोरा. त्यालाच पिरॅमिड असं म्हटलेलं आहे. तर लोकसंख्येचा जो मनोरा आहे, मनोरा म्हणजे काय, तर लोकसंख्या प्रत्येक वर्षी जी वाढत जाते किंवा काही ठराविक वर्षी जी कमी होते, हा दर्शवणारा आलेख, त्यालाच आपण लोकसंख्येचा मनोरा किंवा पिरॅमिड असं म्हणत असतो. निश्चितच हा लोकसंख्येचा पिरॅमिड आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तर हा जो लोकसंख्येचा मनोरा आहे तो आपणाला 3 प्रकारे सांगता येईल. पहिला आहे तो म्हणजे विकसनशील देशातील मनोरा. विकसनशील म्हणजे काय, तर पूर्णतः विकसित नसलेले आणि अविकसित ही नसलेले, म्हणजेच विकसनशीलतेच्या टप्प्यावर जे देश आहे त्याला विकसनशील देश असं म्हटलेलं आहे. आणि या देशातील लोकसंख्येचा मनोरा हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. निश्चितच या मनोऱ्यामध्ये तरुणांची संख्या ही जास्त प्रमाणात आपणाला दिसून येते आणि वृद्ध लोकांचं प्रमाण कमी दिसून येतं. कारण का, तर हे विकसनशील देश असतात. तर निश्चितच आपल्याला या मनोऱ्यामध्ये पायथ्याशी आपणाला असं दिसून येतं की लोकसंख्या ही कशी आहे, तर किंवा स्त्री आणि पुरुष यांचं जे प्रमाण आहे ते आपणाला वयोगटानुसार समान झालेलं दिसून येतं. निश्चितच तरुणांची लोकसंख्या या पिरॅमिडमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते.
या पिरॅमिडच्या पायथ्याशी मित्रांनो उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 1 ते 9 असे अंक दिलेले आहेत आणि वरती 4 ते 80 ते 84 पर्यंत हा मनोरा कसा वाढत गेलेला आहे ते आपणाला दिसून येतं. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचे जे काही प्रमाण आहे ते आपणाला समान दिसून येतं. तर असे विकसनशील देश आणि त्यांच्यामध्ये असणारा लोकसंख्येचा मनोरा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो दुसरा पिरॅमिड आहे तो म्हणजे विकसित देशातील मनोरा. तर विकसित म्हणजे काय, तर पूर्णतः विकसित असलेले देश म्हणजे सर्वांना सुविधा मिळतात अशा देशामध्ये, रोजगाराच्या संधी असतात, बेरोजगारी दूर झालेली असते, सर्वांना शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगाराच्या संधी ह्या समान असतात आणि त्याच्या जोरावरती ज्या देशांनी मोठी प्रगती केलेली असते किंवा त्याच्यामध्ये क्रांती केलेली असते अशा देशांना आपण विकसित देश असं म्हणतो. तर या प्रकारच्या विकसित देशातील लोकसंख्येचा मनोऱ्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही हे कमी असतात. जन्मदर कमी असतो कारण का, हे लोक सुशिक्षित असतात, त्यांना लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम दिसून आलेले असतात आणि मृत्यूदरही कमी असतो का, तर राहणीमान उंचावलेलं असतं, आरोग्याच्या सेवा सुविधा असतात, त्याच्यामुळे निश्चितच जन्मदर हा कमी असतो आणि मृत्यूदर हा सुद्धा कमी असतो. तर हेच या मनोऱ्यातून आपणाला दिसून येतं. तर निश्चितच उजव्या बाजूला पुरुष आणि डाव्या बाजूला स्त्री या पद्धतीमध्ये हा मनोरा आपल्याला इथं सांगितलेला आहे. तर निश्चितच 0 ते 4 असं उजव्या बाजूला आणि 0 ते 4 या पद्धतीनं डाव्या बाजूला स्त्री आणि पुरुष यांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आणि वयोगटाचा जर विचार केला तर 0 ते 4 आणि 80 ते 84 या पद्धतीनं स्त्री पुरुष यांचं वयोमान दिलेलं आहे. तर या मनोऱ्याकडं जर आपण पाहिलं तर निश्चितच जन्मदर आणि मृत्यूदर हा समान असल्यामुळं किंवा जन्मदर हा कमी झाल्यामुळं मृत्यूदर हा सुद्धा कमी झाल्यामुळं निश्चितच पुरुष आणि स्त्री यांची लोकसंख्या जी आहे ते आपणाला थोड्याफार फरकानं समान असलेली दिसून येते. का, तर हे देश कसे आहेत, विकसित देश आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा मनोरा आहे तिसरा, तो म्हणजे कलश आकाराचा लोकसंख्येचा मनोरा. निश्चितच कलश आकार असं का म्हटलेलं याला, तर या मनोऱ्याच्या पायथ्याला कलश म्हणजे काय, तर घागर म्हणतो आपण किंवा तांब्या म्हणतो, किंवा त्या तांब्याचं बुड जसं पसरट असतं आणि वर हा आकार जो आहे तो आतल्या बाजूला जाऊन पुन्हा आणखीन बाहेर येऊन पुन्हा वरच्या तोंडाच्या बाजूला आत गेलेला असतो. तर कलशाचा ज्या पद्धतीने आकार असतो त्या पद्धतीने या मनोऱ्याचा आकार आपणाला दिसून येतो. म्हणूनच त्याला कलश आकाराचा लोकसंख्येचा मनोरा असं म्हटलेलं आहे. तर या मनोऱ्यामध्ये पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेत पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचं प्रमाण फारच कमी असलेलं दिसून येतं. ही वाढ औद्योगिक उत्तर देशामध्ये आपणाला दिसून येते. निश्चितच ही टक्केवारी जर आपण विचारात घेतली तर 5 पासून ते 85 पर्यंत ह्या वयोगटाची टक्केवारी आपणाला वाढत गेलेली दिसून येते. उजव्या बाजूलाही 1 ते 9 आणि डाव्या बाजूलाही 1 ते 9 या पद्धतीने ही टक्केवारी आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे विकसित देशातील, विकसनशील देशातील आणि कलश आकाराचा मनोरा असे 3 प्रकारचे लोकसंख्येच्या मनोराविषयक आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील आणि औद्योगिक विकसित राष्ट्रामधील लोकसंख्या वाढीच्या पद्धतीत फार मोठा फरक आपणाला दिसून येतो. जवळपास 99% लोकसंख्या वाढ ही विकसनशील देशामध्ये होत असते. औद्योगिक देशातील लोकसंख्या आहे तितकीच किंवा घटत असते. सन 1950 पर्यंत विकसनशील देशातील लोकसंख्या 55% वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर औद्योगिक विकसित देशाची एकूण लोकसंख्या ही 4% वाढण्याची शक्यता आहे. तर अशा या लोकसंख्या वाढीचा मनोरा आपण विचारात घेतल्यानंतर 2018 मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले काही जे देश आहेत त्यांचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. तर ही आकडेवारी जर आपण विचारात घेतली तर निश्चितच आपण लोकसंख्या वाढ किती झालेली आहे याचा आपणाला अंदाज येऊ शकतो.
तर या लोकसंख्या वाढीमध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो जगामध्ये. 142.8 कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आपल्या भारताचा लागतो. भारताची जी लोकसंख्या आहे ती 135.3 कोटी आहे. त्यानंतर अमेरिका 32.7 कोटी, इंडोनेशिया 26.8 कोटी आहे, ब्राझील 20.9 कोटी, पाकिस्तान 21.2 कोटी, रशिया 14.6 कोटी, बांगलादेश 16.1 कोटी, नायजेरिया 19.6 कोटी, मेक्सिको 12.6 कोटी. निश्चितच या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर चीन जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आपल्या भारताचा जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये दुसरा क्रमांक आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या ही मेक्सिकोमध्ये आहे, ती 12.6 कोटी एवढी आहे. त्यानंतर मित्रांनो, लोकसंख्येचे स्थलांतर अशी एक संकल्पना आहे. आपण कालच्या तासालाही पाहिलेलं आहे. लोकसंख्या स्थलांतर म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे होणारी मानवी हालचाल, त्यालाच आपण लोकसंख्येचे स्थलांतर असं म्हणतो. आपणाला माहिती आहे वेगवेगळ्या कारणानं लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात किंवा राहायला जात असतात. शिक्षण असू द्या, आपली नोकरी, उद्योग व्यवसाय असू द्या, किंवा संशोधन कार्य असू द्या, किंवा इतर अनेक नैसर्गिक कारणं असतील, नैसर्गिक चांगली कारणं असतील किंवा नैसर्गिक आपत्तीविषयक कारणं असतील. अशा विविध कारणामुळे लोकसंख्येचे स्थलांतर निश्चितच होत असते. अलीकडे स्थलांतर ही संपूर्ण जगातील एक प्रमुख समस्या बनलेली आहे. आपण पाहतो महात्मा गांधीजींनी आपल्याला सांगितलं होतं खेड्याकडे चला, परंतु आपण तो कानमंत्र विसरलेलो आहोत. आपण खेड्याकडे जाण्याऐवजी निश्चितच शहराकडे आपली वाटचाल सुरू आहे. म्हणजेच लोकसंख्येचं स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात शहराकडे झालेलं आपल्याला दिसून येतं. तर याची वेगवेगळी कारणं आपल्याला सांगता येतात. म्हणून आपण लोकसंख्येचे स्थलांतर ही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये स्थलांतर प्रक्रिया आपण पाहूया. निश्चितच एखाद्या भागातून लोक स्थलांतरित होऊन बाहेर जाणे, यालाच आपण लोकसंख्येचं स्थलांतर असं म्हणतो. जे मूळ ठिकाणाहून लोक दुसऱ्या ठिकाणी विविध कारणामुळं जात असतात, स्थलांतरित होत असतात. तसंच दुसऱ्या भागातून लोक येऊन एखाद्या भागात स्थायिक होणं, त्यालाही आपण लोकसंख्येचं स्थलांतर असं म्हणतो. तर लोकसंख्येचं जे स्थलांतर आहे तर त्याच्यातील काही घटक आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. तर तो जो कॉलम दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, तर उजव्या बाजूला परावृत्त करणारे घटक दिलेले आहेत आणि डाव्या बाजूला आकर्षित करणारे घटक. जे लोकसंख्येचं जे स्थलांतर होतं त्या स्थलांतराला परावृत्त करणारे घटक कोणते आहेत, जे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातात, स्थलांतरित का होतात, याची ती कारणच आहेत असं आपणाला म्हणता येईल. तर पहिला घटक आहे तो म्हणजे बेरोजगारी आणि रोजगाराची कमतरता. आपण ज्या ठिकाणी पूर्वी राहत होतो अशा ठिकाणी जर रोजगाराच्या संधी नसतील, रोजगारविषयी कमतरता असेल किंवा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, तर आपण निश्चितच रोजगाराच्या संधीचा शोध घेत असतो. जिथं मुबलक रोजगार आहे, जिथं रोजगाराच्या संधी आहेत, जिथं रोजगारीचा चांगला दर आहे, जिथं सहज रोजगारी मिळते आपल्याला, अशा ठिकाणी लोकसंख्या किंवा आपण स्थलांतरित होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे मित्रांनो आर्थिक अविकसितता. आपण पाहतो तर निसर्गतः सुद्धा ही नैसर्गिक साधन संपत्ती सर्व प्रदेशामध्ये समान प्रमाणात वितरित केलेली दिसून येत नाही. आणि मानवाचा किंवा मानवतर किंवा आपल्या या शासकीय व्यवस्थेचा जर विचार केला तर याच्यामध्ये सुद्धा आपणाला असमानता दिसून येते. प्रत्येक भागासाठी, प्रत्येक देशासाठी, प्रत्येक राज्यासाठी म्हणूया, प्रत्येक तालुका, जिल्हा, प्रांत असेल, याच्यासाठी सर्वतः किंवा परिपूर्ण असे प्रयत्न पूर्णपणे केले जात आहेत असं म्हणता येत नाही. किंवा जे काही साधन संपत्ती आहे त्याचं सुद्धा वाटप समसमान केलं जातं असं म्हणता येणार नाही. पण आपल्याला म्हणता येईल की लोकसंख्या ही परावर्तित होते, स्थलांतरित होते, त्याचं कारण म्हणजे आर्थिक अविकसितता. आपण पाहतो प्रत्येक किंवा सर्व प्रदेशाचा जी काही आर्थिक विकसितता आहे ती सारखी दिसून येत नाही. काही भाग मागास आहे, काही पूर्णतः मागास आहे,
काही अर्धवट मागास आहे, तर काही विकसित प्रदेश असतो. तर अशी वेगवेगळी कारणं जी आहेत, तर त्याच्यामुळे लोकसंख्या निश्चितच परावृत्त होत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कमी वेतन आणि पगार हा एक घटक आहे. तर ज्या ठिकाणी आपणाला कमी वेतन मिळतं किंवा कामाच्या मोबदल्यात कमी दाम मिळतो, कमी पगार मिळतो, तर अशा ठिकाणाहून आपण निश्चितच जास्त वेतन, जास्त पगार असणाऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतो. म्हणून हा एक लोकसंख्येच्या स्थलांतराला परावर्तित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं आपणाला म्हणता येईल. जे जिथं वेतन जास्त, जिथं पगार जास्त, तिथं लोक किंवा आपण स्थलांतरित होत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो, राजकीय अस्थिरता आणि युद्ध. तर ज्या प्रदेशामध्ये सतत राजकीय अराजकता असते, दहशत निर्माण झालेली असते किंवा युद्धे होत असतील किंवा इतर प्रकारची दहशत असेल, अराजकता असेल, अस्थिर वातावरण असेल, जे मानवी जीवनाला ही शांतता हवी असते. मात्र ज्या प्रदेशामध्ये अशी शांतता नसते, सतत कलह असतात, दंगली असतात, वादंग असतात, सतत भांडणं असतात, तर अशा ठिकाणाहून लोक किंवा लोकसंख्या निश्चितच शांत ठिकाणी, जिथं युद्ध नाही, जिथं अस्थिरता नाही, अशा ठिकाणी परावर्तित होत असतात. म्हणून लोकसंख्या स्थलांतरामध्ये परावर्तित करणारा हा एक घटक आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, विवाद आणि संघर्ष हेही एक लोकसंख्या स्थलांतराला परावर्तित करणारा घटक आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी वादविवाद असतात किंवा वादंग असतात, संघर्ष असतो, दंगली असतात, जाळपोळ असते, वैचारिक मतभेद असतात किंवा वैचारिक वादंग असतात, अशा ठिकाणी लोकांना शांतता लाभत नाही. म्हणून लोक अशा शांत ठिकाणी, संघर्ष नसणाऱ्या ठिकाणी, वादविवाद नसणाऱ्या ठिकाणी जाणं पसंत करतात आणि तिथं ते राहायला त्यांना भाग पडतं. म्हणून लोकसंख्येला परावर्तित करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा घटक आहे स्वातंत्र्याचा अभाव. तर मित्रांनो, प्रत्येक सजीवाला स्वातंत्र्य हवं असतं. आपल्या भारतीय राज्यघटनेने प्रत्येक सजीवाला एक प्रकारे स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आहे, शिक्षण स्वातंत्र्य आहे. आपल्या ज्या अनेक गरजा आहेत त्या चांगल्या मार्गानं परिपूर्ण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे जे काही हक्क आहेत, कर्तव्य आहेत, स्वातंत्र्य आहे, निश्चितच ते मानवाला हवं असतं. ज्या प्रदेशामध्ये स्वातंत्र्यावर गदा येते, ज्या प्रदेशामध्ये आपली मुस्कटदाबी होत असते, ज्या प्रदेशामध्ये सतत दबाव असतो, ज्या प्रदेशामध्ये आपल्याला खुल्या पद्धतीनं वावरता येत नाही, अशा प्रदेशातून आपण किंवा लोक स्थलांतरित होतात आणि कुठं जातात, तर जिथं स्वातंत्र्य आहे अशा ठिकाणी ते जात असतात. म्हणून आपणाला या ठिकाणी म्हणता येईल की लोकसंख्या स्थलांतराला परावर्तित करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, धर्म आणि राजकारण आधारित मतभेद किंवा भेद. आपल्याला माहिती आहे धर्माचं राजकारण, धर्म, जात पात, पंथ ही सुद्धा परिपूर्णतः याचं उच्चाटन आपण केलेलं नाही. लोकांमध्ये आणखीनही हा दुजाभाव किंवा या धर्मजाती बाबत संघर्ष असलेला दिसून येतो. म्हणून हा संघर्ष, हा धर्मवाद जिथं आहे, जिथं राजकारणातील अनैतिक बाबींचा जिथं विस्फोट होत असतो, जिथं लोकांना राजकारणामध्ये विनाकारण ओढलं जातं, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते, लोकशाहीवर गदा येते, तर अशा ठिकाणी लोक राहणं पसंत करत नाहीत. जिथं लोकशाही आहे, जिथं धर्माचं अवडंबर माजवलं जात नाही किंवा नसतं, जिथं राजकारणाचा विनाकारण उदो केला जात नाही, अशा ठिकाणी लोक राहणं पसंत करतात आणि स्थलांतरित होत असतात. त्यानंतर मित्रांनो, शेवटचा घटक आहे तो म्हणजे वैद्यकीय सेवेचा अभाव. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, तसं आरोग्य आणि शिक्षण या सुद्धा गरजांचा मूलभूत गरजेमध्ये समावेश केलेला आहे. ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशामध्ये आरोग्यविषयक सुविधांचा अभाव असतो, जिथं दवाखाना नाही, जिथं पाण्याची कमतरता असते, जिथं स्वच्छतेचा अभाव असतो, दुर्गंधी असते, गटारी असतात,
अशा ठिकाणी लोक राहणं नापसंत करतात, कारण त्याच्यामुळे रोगराई उद्भवते मानवी आरोग्यावरती आणि निश्चितच जनजीवनावरती त्याचे विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. मग या ठिकाणाहून लोक जिथं वैद्यकीय सेवा सुविधा आहेत, जिथं आरोग्यविषयक सुविधा आहेत, तिथं जाणं पसंत करतात. कारण हल्ली पाहतो आपण, हल्ली कोरोनासारख्या जागतिक महामारीला आपण या ठिकाणी सामोरं जातोय, जे निश्चितच आपल्या या ठिकाणी लक्षात आलंय की आपण किंवा दवाखाना असणाऱ्या ठिकाणी, आरोग्यविषयक सुविधा असणाऱ्या ठिकाणी आपण राहणं पसंत करतो. आणि म्हणूनच लोकसंख्येचं जे स्थलांतर आहे ते सुद्धा अशा आरोग्यविषयक सुविधा असणाऱ्या ठिकाणी होत असलेलं आपणाला दिसून येतं. कारण जीव आहे तर सगळं आहे. आपण म्हणतो आरोग्यम धनसंपदा, जे आरोग्य हीच काय आहे तर खरी धनसंपत्ती आहे, किंवा आपल्या जीवनाला यशस्वीततेकडे घेऊन जाणारी ती एक गुरुकिल्ली आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून लोकसंख्येचं जे स्थलांतर आहे ते अशा आरोग्यविषयक सुविधांचा अभाव असणाऱ्या प्रदेशातून, ठिकाणाकडून आरोग्यविषयक सुविधा असणाऱ्या ठिकाणाकडे होत असतं. म्हणून आपण स्थलांतराचा हा घटक सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, स्थलांतराला आकर्षित करणारे घटक म्हणजेच लोक एखाद्या प्रदेशाकडे राहायला जातात, एखाद्या ठिकाणी राहायला जातात, तिथं आकर्षित होतात, तर त्याच्यासाठी काही कारणीभूत घटक आहेत, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला घटक आहे उत्तम आर्थिक संभावना. म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला चांगलं अर्थार्जन होऊ शकतं, चांगला रोजगार मिळू शकतो, चांगली नोकरी मिळू शकते, चांगलं व्यवसायामध्ये जिथं आपण सेटल होऊ शकतो, अशा ठिकाणी आपण किंवा लोक राहणं पसंत करतात किंवा स्थलांतरित होणं पसंत करतात. म्हणून लोकांच्या स्थलांतरामध्ये आकर्षित करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपण म्हणूया. त्यानंतर दुसरा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे जास्त वेतन आणि उत्पन्न. निश्चितच मानवी गरजा ह्या अनंत आहेत, त्या गरजा पूर्ण करणारी साधनंसुद्धा कसे तर अनंत आहेत. आणि हल्ली आपण पाहतो महागाई वाढलेली आहे. अशा काळामध्ये निश्चितच जास्त वेतन कुठं मिळतं, जास्त उत्पन्न आपणाला कुठं मिळतं, अशा ठिकाणी लोक राहणं किंवा स्थलांतरित होणं पसंत करतात. आणि निश्चितच त्याच्यामुळं त्यांचं जीवनमान उंचावतं, आर्थिक स्थिती उंचावते आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये सेटल होणं हे शक्य होतं. म्हणून लोकसंख्येच्या स्थलांतराला आकर्षित करणारा जास्त वेतन आणि उत्पन्न हा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा घटक आहे उत्तम राहणीमान. जे ज्या ठिकाणी उत्तम राहणीमान असतं किंवा उत्तम राहणीमान राहायला मिळतं, त्या ठिकाणी लोक राहणं, स्थलांतरित होणं पसंत करतात. आपण पाहतो देश तसा वेश म्हणतो, जे निश्चितच ग्रामीण भाग, बेरोजगारी असलेला भाग किंवा जिथं अर्थोत्पत्ती देणारी साधनं कमी आहेत, जिथं उद्योगधंदे नाहीत, अशा मागास आदिवासी भागातील लोकांचं जे राहणीमान आहे ते थोडंसं लो लेवलचं असतं म्हणूया. कारण त्या ठिकाणची आर्थिक सामाजिक परिस्थिती असू द्या, ती त्याला कारणीभूत असते. मग लोक त्या ठिकाणाहून निश्चितच चांगलं राहणीमान असणाऱ्या ठिकाणी राहणं पसंत करतात. समजा आपण उदाहरण घेऊया, आपणाला निश्चितच चांगल्या ठिकाणी राहणं आवडतं. कोणालाही गलिच्छ ठिकाणी, घाणेरड्या ठिकाणी, अविकसित ठिकाणी म्हणूया आपण, किंवा जिथं वादंग आहे, दंगली आहेत, जिथं राजकीय अस्थिरता किंवा अस्थिरता आहे, जिथं लोकाला शांततेनं जगता येत नाही, राहता येत नाहीत, अशा ठिकाणाहून लोक निश्चितच चांगल्या ठिकाणी जाणं पसंत करतात. म्हणजेच जिथं उत्तम राहणीमान असतं, ते उत्तम राहणीमान लोकांना आकर्षित करीत असतं. म्हणून हा एक लोकांना किंवा लोकसंख्येच्या स्थलांतराला आकर्षित करणारा एक घटक आहे असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो सुशासन. तर आपणाला माहिती आहे की भारताने लोकशाही ही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेली शासन म्हणजेच त्याला लोकशासन, लोकप्रशासन किंवा लोकशाही असं आपण म्हणत असतो. जे प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे, आपल्याला वाटेल त्या धर्माप्रमाणे म्हणूया आपण, वागण्याचा अधिकार हा आपल्याला घटनेनं बहाल केलेला आहे. जे
याचा जर आपण विचार केला तर निश्चितच ज्या ठिकाणी सुशासन असतं, लोकशाही असते, जिथं लोकसंख्येच्या किंवा जिथं लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाही, अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होणं पसंत करतात. आपल्याला माहिती आहे अनेक काही राष्ट्र आहेत ती हुकुमशाही राष्ट्र आहेत. अनेक राष्ट्रामध्ये लोकशाही आहे. अनेक राष्ट्र जी आहे ती काही विकसनशील आहेत, काही विकसित आहेत, काही अविकसित आहेत. म्हणजे अशा अनेक आपल्या समाजव्यवस्थेचा जर विचार केला तर निश्चितच ही कारणं किंवा लोकसंख्येच्या स्थलांतराची ही कारणं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बौद्धिक स्वातंत्र्य हा एक पुढचा घटक दिलेला आहे. तर आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे जिथं आपल्याला रोजगार मिळत असतो किंवा आपली बुद्धिमत्ता ज्या ठिकाणी आपणाला सिद्ध करता येते, आपली कुवत ज्या ठिकाणी आपणाला दाखवून देता येते, अशा प्रदेशाकडे किंवा अशा ठिकाणी, अशा शहरामध्ये लोक स्थलांतरित होणं पसंत करतात. ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता असूनही आपणाला व्यक्त होता येत नाही, आपणाला तशा संधी उपलब्ध होत नाहीत, आपल्याला त्या पद्धतीने डेव्हलप होता येत नाही, अशा ठिकाणी लोक राहणं अपसंत करतात किंवा नापसंती दर्शवतात आणि निश्चितच बौद्धिक स्वातंत्र्य असणाऱ्या ठिकाणी जाणं पसंत करतात. म्हणून लोकसंख्येच्या स्थलांतराला आकर्षित करणारा हा एक घटक आहे असं म्हणता येईल. त्यानंतर कोणताही मतभेद नाही हा एक घटक आहे. ज्या प्रदेशामध्ये, ज्या ठिकाणी किंवा ज्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नसतात, त्या ठिकाणी आपण राहणं, जाणं, स्थलांतरित होणं पसंत करतो. आणि ज्या ठिकाणी याउलट आपल्याला सांगता येईल, ज्या ठिकाणी मतभेद असतात, जातीय मतभेद, वैचारिक मतभेद असू द्या किंवा राजकीय मतभेद, आर्थिक मतभेद, सामाजिक मतभेद, जातीय वर्णव्यवस्था, अशा अनेक गोष्टीविषयक जिथं मतभेद असतात तिथून लोक निश्चितच स्थलांतरित होणं पसंत करतात. त्यानंतर पुढचा घटक आहे मित्रांनो, उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा. म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला आरोग्यविषयक चांगल्या सेवा सुविधा मिळतात, जिथं दवाखान्याच्या सुविधा आहेत, शस्त्रक्रियेच्या सुविधा असतात, जिथं वैद्यकीय शिक्षण असतं म्हणूया आपण, वैद्यकीय सेवा असतात, जिथं वैद्यकीय किंवा आरोग्यविषयक जनजागृती असते, जिथं शुद्ध पाणी मिळतं, शुद्ध किंवा स्वच्छता असते, जिथं उद्यानं असतात, जिथं वेगवेगळे आरोग्यविषयक क्लब असतात, अशा ठिकाणी जाऊन राहणं लोक पसंत करतात. म्हणून हा एक लोकसंख्येच्या स्थलांतराला परावर्तित करणारा घटक आहे असे या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज लोकसंख्या संक्रमण, त्या संक्रमणाचे 4 टप्पे पाहिलेले आहेत. त्यानंतर लोकसंख्येचा मनोरा, ह्या 3 प्रकारचे मनोरे आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर 2018मधील जगातील सर्व देशातील लोकसंख्या किती आहे त्याचाही विचार केलेला आहे. त्यानंतर लोकसंख्या स्थलांतर ही संकल्पना पाहिली. त्यानंतर स्थलांतर प्रक्रियेतील स्थलांतराचे जे घटक आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.